नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण माझ्या मुलाचा बड्डे आहे. त्यासाठी मी हा केक बनवत आहे. तर हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल की मी कुठल्या थीमचा केक बनवत आहे. तर मी 1 किलो केक बनवणार आहे. त्यासाठी मी 2 ते 2.5 कप मी इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं थोडं करून अशा पद्धतीने पाणी ॲड केलं आणि त्यानंतर ऑइल ॲड केलं आणि पातेलं मी प्रीहीट करायला ठेवलं. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं. मीठ वगैरे मी काही टाकत नाही पातेल्यामध्ये कारण त्याची काही मला गरज वाटत नाही. त्यानंतर मी ऑइल आपलं केक टिनला ग्रीस करून घेतलं. अशा पद्धतीने सगळे कॉर्नर मी व्यवस्थित एकदम हळू ते ऑइल सांडणार नाही याची काळजी घेतली आणि केक टिनला ऑइल अशा पद्धतीने मी ग्रीस करून घेतलं. त्यानंतर मी बटर पेपर ॲड केला. बटर पेपर याच्यासाठी असतो की जो बेस बेक होतो तो खाली चिटकणार नाही, त्यामुळे बटर पेपर ॲड केला. कन्सिस्टन्सी मी अशा पद्धतीची ठेवली, जी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीने केक स्पॉन्ज जो आहे तो एकदम मस्त बेक होतो, स्पॉन्जी होतो. त्यामुळे मी हे पूर्ण बॅटर केक टिनमध्ये काढून घेतलं, व्यवस्थित असं पसरवून घेतलं आणि मी ते बेक करायला ठेवलं. जवळपास मी 15 ते 20 मिनटं ते बेक करून घेतलं. त्यानंतर मी चेक केलं तर थोडंसं मला सुईला असं म्हणजे मी सुई टाकून चेक केलं. थोडंसं सुईला मला ते बेस लागत होता. त्यामुळे मी गॅस बंद करून पुन्हा 10 मिनटं तसंच झाकून ठेवलं, ते वाफेवर होऊन गेलं असतं म्हणून. मग केक मी थंड करायला ठेवला. त्यानंतर मी व्हिप क्रीम घेतली. 1 किलोसाठी मी 1.5 कप व्हिप करायला घेतली. इथे मी रिचची सनव्हिपच क्रीम यूज करते प्रत्येक केकला. ऑर्डरचे असले तरी पण, महाग असली तरीही मला सनव्हिपच आवडते कारण ती एक तर लवकर व्हिप होते आणि त्यानंतर खूप सॉफ्ट अशी क्रीम होते. ती जास्त तुम्ही किती पण वेळ व्हिप केलं तरी ती अशी क्रॅक वगैरे नाही पडत केकवर. त्यामुळे मी सनव्हिपच क्रीम यूज करते. अशा पद्धतीने मी चेक करून घेतलं क्रीम व्हिप झाली का नाही. बॉल उलटं केलं तर क्रीम खाली पडणार नाही, तर समजून जायचं की क्रीम व्हिप झालेली आहे. त्यानंतर मी टर्न टेबलवर रुमाल टाकला आणि त्यावर केक बोर्ड ठेवला, जेणेकरून मी आयसिंग करताना तो बोर्ड हलणार नाही. त्यासाठी मी तो रुमाल टाकला आणि त्यानंतर मी थ्रेडनीच लेअर कटिंग करते कारण मला इझी जातं थ्रेडने लेअर कटिंग करायला. 4 लेअर पण कट होतात आणि 3 लेअर पण कट होतात, पण मी 3च लेअर कट करते अशा पद्धतीने, जे की जास्त जाड लेअर पण नाही होणार आणि पातळ पण नाही होणार. 4 लेअर कट केलं तर खूप पातळ होतील, त्यामुळे मी 3 लेअरच कट करते. मग केक बोर्ड पूर्ण मी क्लीन करून घेतला आणि त्यावर थोडीशी व्हिप क्रीम लावली आणि जो सगळ्यात टॉपचा लेअर होता तो मी सगळ्यात खाली लावला. त्याच्यावर शुगर सिरप ॲड केलं. शुगर सिरप अशा पद्धतीने ॲड करून क्रीमला टाकली. मी क्रीम खूप कमी यूज करते घरच्या केकसाठी. बाकी ऑर्डरचे केक वगैरे असतील तर ते सांगतील, क्लायंट जसं सांगतील तशा पद्धतीनेच करावं लागतं. तर कोणाला जास्त आवडते क्रीम, कोणाला नाही आवडत. तर माझे लातूरचे क्लायंट होते जे ठरलेले माझ्याकडून केक ऑर्डर करून घ्यायचे, त्यांना अजिबात क्रीम आवडायची नाही. ते फक्त मला सांगायचे की फिनिशिंगसाठीच क्रीम यूज करा. मग अशा पद्धतीने मी चॉकलेट सिरम ॲड केलं कारण गनाशसाठी माझ्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नव्हती आणि चोको चिप पण अवेलेबल नव्हते. त्यामुळे मी डार्क कंपाऊंडच किसून घेतला आणि तेच फ्लेवरसाठी ॲड केलं. हे असं असतं, घरचा केक म्हणलं की असं काही पण ॲडजस्टमेंट करता येते. हाच केक ऑर्डरचा असला असता तर मला गनाश बनवावंच लागलं असतं आणि
चोको चिप पण आणावेच लागले असते. तर अशा पद्धतीने मी सेकंड लेअर पण ॲड केला. त्यावर शुगर सिरप ॲड केलं, क्रीम अप्लाय केली आणि मग परत चॉकलेट सिरपच टाकून घेतला आणि मग असं डार्क कंपाऊंड मी किसून घेतलं होतं ते ॲड केलं आणि मग लास्ट जी शेवटची लेअर होती ती ॲड केली. थोडंसं शुगर सिरप टाकलं मी वरती आणि मग पूर्ण क्रीमने मी केक कवर करून घेतला. मी क्रम कोट वगैरे केलं नाही, डायरेक्टच क्रीम अप्लाय केली कारण उशीर होत होता. बड्डेच्या दिवशीच मला केक बनवावा लागला कारण आदल्या दिवशी मी संध्याकाळी गावावरून आले होते. त्यामुळे ही सगळी तयारी मला बड्डेच्या दिवशीच करावी लागली. क्रम कोट वगैरे मी केलं नाही, डायरेक्ट क्रीम अप्लाय केली आणि मी कलर पण जास्त यूज करत नाही केकला. मला नाही आवडत कलर जास्त यूज केलेले. ऑर्डर जे असतील तर करते, पण शक्यतोवर कमीच कलर यूज करते मी ऑर्डरच्या केकला सुद्धा. तर अशा पद्धतीने मी पूर्ण फिनिशिंगला करून घेतली स्क्रॅपरने. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी थीम तयार होणार आहे आपली केकची. मुलाला तर माहितीच नाही आहे की मी केक बनवणार आहे. त्याला मी सांगितलं होतं की मी केक बनवणार नाही आहे, आपण बाहेरूनच केक ऑर्डर करू असं बोलले होते, पण हे त्याच्यासाठी सरप्राईज आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण फिनिशिंग दिली. क्रीम खूप कमी यूज केली मी. आता मला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की कुठे कुठे बेस असं दिसून येत आहे. केक बनवताना तेवढं लक्षात नाही आलं माझ्या. अशा पद्धतीने मी पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केला. तर मी खूप दिवसानंतर केक बनवत होते आहे. मला वाटतं मी हा केक आमच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेसच बनवलेला, मार्चमध्ये. त्यानंतर मी डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये केक बनवत आहे. अशा पद्धतीने त्यानंतर मी दुसऱ्या स्क्रॅपरचा पण यूज केला, जेणेकरून बघू शकता अशी लाईनिंगची डिझाईन येईल वरती. त्यामुळे मी फिनिशिंगला एवढा वेळ नाही घातला. स्क्रॅपरमध्ये पूर्ण डिझाईन कवर झाली. केक बोर्ड क्लीन करून घेतला. थोडंसं मी ग्रीन कलर ॲड करत आहे कारण मला टॉपला ग्राउंडचा असा इफेक्ट द्यायचा आहे. आता ग्राउंडचा इफेक्ट म्हटल्यावर तुम्हाला समजला असेलच की हा एक स्पोर्ट्स केक आहे. बघू शकता मी खूप कमी कलर यूज केलेला आहे. तर पण मी फक्त टॉपलाच यूज करणार आहे. 1 किलोच्या केकला 1.5 कप व्हिप क्रीम लिक्विडची पूर्ण होऊन जाते, असं नाही. तर मी कमी यूज केली म्हणून. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 2-2.5 कप पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. डिझाईननुसार असतं ते. माझा पूर्ण प्लेनच केक होता, डिझाईन वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे इथे मी ग्रास नोझल यूज करत आहे. बघू शकता अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये नोझल टाकून पायपिंग बॅग कट करून घेतली आणि अशा पद्धतीने मी ग्रास पूर्ण काढून घेतला, त्याला इफेक्ट दिला. ॲक्च्युली मी हे पहिली जी लाईन आहे ग्रासची ती शूट करायची विसरून गेली. ती दाखवण्यासाठी मी दुसरी लाईन घेत आहे ग्रासची. तर बघू शकता अशा पद्धतीने दुसरी लाईन पण कवर झाली. त्यानंतर स्टार नोझलने मी खालच्या साईडला थोडंसं काहीतरी डिझाईन करावं असं विचार केला, कारण खाली खूपच प्लेन दिसत होतं मला. मग मी पूर्ण केक बोर्ड क्लीन करून घेतला आणि मग त्याच्यावरच मी स्टार नोझलने पूर्ण डिझाईन काढून घेणार आहे. आता दुसरा कलर तर मी काही यूज करणार नाही, ग्रीन कलरने स्टार काढणार आहे पूर्ण स्टार नोझलने. अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लावर्स स्टार नोझलचे तयार करून मी बॉर्डर तयार केली खालची. थोडासा बेस दिसतच आहे एका साईडचा, पण काही नाही, घरचा केक आहे, मॅनेज होऊ शकतं. ऑर्डरचा असला असता तर मला अजून क्रीम अप्लाय करावी लागली असती. सो
सो अशा पद्धतीने मी पूर्ण बॉर्डर तयार करून घेतली. बघू शकता इथे क्रीम पण एकदम परफेक्ट झाली, बिलकुल कमी नाही पडली. तर हे बघून तुम्हाला समजलंच असेल की हा एक स्पोर्ट्सचा केक आहे. आता प्लेयर बघून पण तुम्हाला समजलं असेल की मी कुठला केक बनवत आहे. तर हे प्लेयर मी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवले होते आधीच. फुटबॉल थीमचा केक आहे हा, आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मी प्लेयर केकवर ठेवून देणार आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने सगळे प्लेयर मी केकवरती ठेवून दिले आणि झाला माझा केक. जास्त मेहनत घ्यायची गरज नाही पडली डिझाईन वगैरे. बघू शकता. तर हा केक मुलाच्या बड्डेचा आहे, हे तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. तुम्ही बघू शकता माझा मुलगा किती खुश झालेला आहे. तर हा छोटासा फुटबॉल पण मी मध्ये ठेवून दिला. बघू शकता सुंदर असा केक तयार झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला केकचाच भेटणार आहे, वेगवेगळ्या थीमचा. अशा पद्धतीने हा केक पूर्ण रेडी झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बघू शकता डेकोरेशन पण मी घरीच केलेलं आहे पूर्ण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.